खरंच आपण धन्यवाद. एकदा स्टार्टिंगला जसं म्हणतात ना, एज होते, हे आपल्या हे नाही, माझं तर असं आहे तसं आहे, ते निगेटिव्हिटी मग ती दूर जाते हळूहळू. जसंही आपण अफर्मेशन म्हणत जातो, नाही आपल्याकडे भरपूर आहे, आपल्या कंप्लेंट कमी होतात, आपोआप आपली ती एनर्जी लेवल जी आहे तो स्तर वाढत जातो. जोपर्यंत ते ब्लॉकेजेस किंवा इथपर्यंत जाणार नाही ना आपल्या आतमध्ये, नाही तर मग आपले तेच होते. आणि आता भरपूर आपण ह्या 5-6 दिवसामध्ये एक तर आपल्याला कळालंय की पैशाची भीती नाही करायची. म्हणजे प्रत्येकाला कळालंय की पैशाला फेअर नाही करायचं, पैशाविषयी बोलायचं नाही निगेटिव्हिटी, पैशाविषयी आपल्याला नाही करायचे काही आतापर्यंत करता आलं. ग्रेटफुलता वाढवायची, जेवढं आपलं ग्रेटफुलता वाढवता येईल. म्हणजे अक्षरशः तुमच्या हातात जे जे काही नोट येईल, जे काही पैसे येईल, तेव्हा त्याला ग्रेटफुल करताल, ते व्हायब्रेशन तुम्ही त्या पैशामध्ये टाका. शेवटी एनर्जीच खेळ आहे ना सर्व. फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी ह्या दोन गोष्टी आपल्याला मॅच करायच्या आहेत. एक तर तिथं फ्रिक्वेन्सी ट्यून करायची आणि आपली एनर्जी ती हाय करायची. तेच आज आपला शेवटचा दिवस आहे आता 777चा. आणि आपले व्हायब्रेशन पण आता खूप छान झालेले. आणि आपल्याला हे राहिले नाही की पैसा हा किती येऊ शकतो, कसा येऊ शकतो. फक्त प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची आणि अमेझिंग आपले रिझल्ट बघत बसायचे. येस, तर की तुमचं जर नोटांना अत्तर वगैरे तुम्हाला असं वाटत असेल उडाला वगैरे, तर लावून घेऊ शकता थोडंफार तुम्ही. जसं आता उद्या धनतेरस पण आहे. नेमकं आपण धनाची पूजा करत असतो धनतेरसला आहे ना. आणि लक्ष्मीपूजनला पण आपण धनाची लक्ष्मीचीच पूजा करत असतो. सुख येऊ दे, समृद्धी येऊ दे. आणि पैसा नुसता पैसा नाही आला पाहिजे, की तो सुखाचा पैसा पण आला पाहिजे, ब्लेसिंगचा पैसा पण आला पाहिजे. माहिती आहे ना, पैसा म्हणतात पैशाला पण प्रकार आहे. 1 नंबरचा पैसा, 2 नंबरचा पैसा, ब्लॅक मनी, व्हाईट मनी आहे ना. शेवटी पैसा तो पैसा आहे. मग हे का आपण कॅटेगरी डिवाइड करून दिलेलं आहे ना. चांगल्या कर्माचा पैसा, चांगल्या व्हायब्रेशनचा, आपण तळतळीचा पैसा नको, असं भरपूर वेळेस आपण ऐकतो. मग आता हा पैसा पण जो आहे ना, तो आपल्याला तो चांगल्याच मार्गातून चांगलाच पाहिजे. तो आपल्या घरात खुशी आणले पाहिजे, आपल्या घरात ब्लेसिंग आणल्या पाहिजे. आता काही जणांच्या घरात पैसा खूप आहे, येतो चिक्कार पैसा आहे, आता पण भरपूर पडलेला पैसा असेल काही लोक, पण त्यांना तो सुख देतो का? तुम्ही बघितले असं तुमच्या आजूबाजूला नात्यांमध्ये असे उदाहरण आहे की तुम्ही म्हणता पैसा आहे, अरे काय पैसा आहे ना, पण तिथं माणसंच खायला नाही, माणसंच एकत्र नाही, किंवा त्यांना नाही बीपी शुगर जे काही असेल ते. मग पैसा जो आहे ना, तो आपल्याला सुख समृद्धी पण पाहिजे त्याच्यासोबत. नुसता पैसा पाहिजे का? नाही. आपल्याला मिलेनियर बिलेनियर व्हायचे, पण ते हॅपी आणि हेल्दी आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचं जे पैसा करता आलं पाहिजे, त्याला एन्जॉय करता आलं पाहिजे. मग पैसा पैसाच भरपूर लोक आज हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मग लक्झरी लाईफसाठी किंवा एन्जॉयमेंटसाठी जो पैसा खर्च करतो, तो खरंच आपल्याला ब्लेसिंगचा पैसा आपल्याकडे आला पाहिजे. मग आता इथून पुढे आपण जे काही करणार आहे ब्रह्मांडात सांगणार की आपल्याकडं ब्लेसिंगनी पैसा येऊ दे, चांगला पैसा येऊ दे, चांगल्या कर्माचा पैसा येऊ दे. आणि चांगल्या कर्माचा बघा, मेहनतीचा पैसा जेव्हा येतो ना, तर तेव्हा तो पैसा वेगळीच फिलिंग देतो. मागच्या वर्षी माझ्या मुलाच्या पुस्तकात एक धडा होता, मी त्याला शिकवताना तो धडा वाचला होता सर. तर एक मुलगा असतो छोटा, की त्याला आई वडील नसतात आणि त्याच्या आजी वगैरे जे काही सगळे लाड करत असतात, पैसे दे कधी पण दे, त्याला पैशाची काहीच किंमत नसते. तो पैसा कधी पण घ्यायचा, कुठं पण टाकायचा, म्हणजे सहज खर्च करायचा. मुलं असतात ना अशी, त्यांना शिकवलं जातं की चला येत आहे पैसे, चॉकलेट घ्या, गोळे घ्या. मग त्याच्या मामाने त्याला एकदा किंमत कळवायचं हे केलं, की याला कळायला पाहिजे ना, आत्ताच हा मुलगा असा करतोय तो. मग त्याला म्हणायचे रोज 10 रुपये आणायचे, कोणाकडनं आण, कसे आण, 10 रुपये आण. मग तो आणायचा, कधी मावशीकडनं आणायचा, कधी मामाकडनं आणायचा, कधी कोणी घरातले असेल त्यांना द्यायचा. आणि त्याचे मामा म्हणायचे ठीक आहे, आज तू 10 रुपये आणले, ह्या विहिरीत टाकून दे. समोर एक विहीर होती, त्या 10 रुपयाचा कॉईन आणला की त्या विहिरीत टाकून दे म्हणायचे. मग तो मुलगा यायचा आणि मस्त बिंदास नाही का एन्जॉय करत मस्त त्या विहिरीमध्ये 10 रुपये टाकून द्यायचा. रोजच करायचा. मग एक दिवशी असं होतं की त्याला कोणीच पैसे देत नाही. आणि जसं त्याला त्या मामाने ते त्याला टास्क दिला असतो की हे तू द्यायचे, मग त्या दिवशी त्याला पैसे मिळत नाही. म्हणून तो काय करतो ना, खूप असं शोधाशोध करतो की मला खूप पैसे, मग त्याच्यासाठी तो काम करतो. एका जणाचं लगेच उचलतो, जो उचलतो तो माणूस त्याला 5 रुपये देतो. दुसऱ्या माणसाचं त्या बाईचं अंगण झाडून देतो, मग ती बाई 5 रुपये देते. असे त्याला 10 रुपये मिळतात. मग त्याचा मामा म्हणे का आणले आज पैसे? मग तो घामाने भरलेला, त्याचा हे झालेला नाही का, मग पैसे आणले, हो म्हणे, टाक म्हणे विहिरीत. नाही नाही म्हणे, टाकणार नाही म्हणे. मग काय टाकणार नाही म्हणजे त्यावेळेला त्याला ते 10 रुपये कमवायची अक्कल म्हणजे
त्याची मेहनत कळली की आपले पैसे, कष्टाचे पैसे, ते 10 रुपये कमवण्यासाठी काय लागतं. मग जेव्हा आपण ही व्हॅल्यू शिकवू ना आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातल्यांना, पैसे ठीक आहे तुम्ही एन्जॉय करा, खर्च करा, काही लोक असतात बघा मारवाडी वगैरे, ते सगळे याच्यात खर्च करतील, हे करतील, पण तिथे तुम्हाला त्याची व्हॅल्यू पण कळाली पाहिजे, किंमत पण कळाली पाहिजे, बरोबर ना. जोपर्यंत तुम्हाला त्याची व्हॅल्यू आणि क्रिएशन कळत नाही तोपर्यंत तुम्ही करा बिनधास्त, पैसे जिथं लागतो तिथं खर्च करा, लक्झरी लाईफ, हॉटेल, कपडे, त्या सगळ्यांवर खर्च करा. करायला नाही, कारण तो पैसा येणार, त्याला ब्लॉक करून पण नाही ठेवा, तो वाहता पैसा पाहिजे ना. म्हणून तुम्हाला हे 7 दिवस मी 7 नोट याच्यासाठी द्या सांगितले की एक मनी सर्कल तयार होतं आपलं. म्हणजे जेव्हा आता 7-8 लोक जरी आपण हे द्यायला लागू तर एक सर्कल तयार होईल, किती लोकांपर्यंत जाईल ते. असे जर आपण 7-7 लोकांना सगळ्यांना दिले तर भरपूर लोकांपर्यंत जाईल. इथून पुढे पण आपलं जे हे होईल जेव्हा आपल्याला द्यायची सवय लागेल, म्हणून एक मनी सर्कल तयार होईल आपलं. जेणेकरून पैशाला आपण एक व्हायब्रेशन क्रिएट करू, आपण पण देणार आहोत, आपण देऊ शकतो, आपण कॅपेबल आहे, आपले ब्लॉक काढले आपण, पहिले आपली एनर्जी केली आपण, है ना. आता जे काही आपल्याकडे पैसे आहे, जे काही आपल्याकडे स्वतःकडे आपण प्रॅक्टिस करतोय 6-7 दिवसापासून, हेच पैसे तुम्हाला तुमच्या पूजेमध्ये पण वापरायचे, नंतर कपाटात पण ठेवायचे आणि याला बरकत करत राहायचे, ऍडिशनल करत राहायचे. आलं लक्षात या नोटांना. ओके. आता जे काही तुम्ही सामान आणलंय ते सामान पण असेल तर ठेवा साईडला, मी तुम्हाला सांगते नंतर त्याचं काय करायचं ते. आता सुरुवातीला आपण काय करू, परत एकदा होपनो करून घेऊ 108 वेळेला. म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही पर्सनल पण नंतर करू शकता, पण ग्रुपमध्ये जी पॉवर आहे ती एकट्याने येत नाही. मास्क एनर्जी ज्याला म्हणते, मास्क एनर्जी म्हणजे काय की एकाचं मल्टिपल दुसऱ्याला, ती पॉवर जी आहे ना ती खूप स्ट्रॉंगली काम करत असते. ओके. तर माळ असेल तर माळ घ्या कोणीतरी, आपण करूया छानपैकी. व्हायब्रेशन हाय करायचे, श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, स्माईल करायचे, चेहरा ब्लेस करायचे, थँक्सफुल करायचे, ग्रेटफुलच्या भावामध्ये यायचं, भाव चेंज करायचे, आपली फ्रिक्वेन्सी चेंज करायची, वाव फील करायचंय. आपण किती धनवान आहोत, आपण किती गुणवान आहोत, आपण किती सुखी आहोत. त्या पैशामुळे सुख किती मिळते आपल्याला ना. पैसा तर आहे पण आपण त्यातलं सुखी आहो, आपण हेल्दी आहो, आपण आपली फॅमिली एन्जॉय करत आहे, प्रत्येक ठिकाणी आपण तो पैसा यूज करतोय, किती ब्लेस करून तो पैसा देतोय देणाऱ्यांना पण, आणि किती चांगले चांगले पण कामं करतोय आपण. पैसा आपल्याकडे भरपूर आलाय त्याच्यामुळे आपण काय करतो, चांगले कामं पण करतोय, कुठं अन्नदान देतोय, ज्याला एखाद्याला गरज आहे त्याला पण आपण तो देतोय पैसा, कोणाला कधी मदत करतोय, आणि चांगले चांगले गिफ्ट घेऊन पण जातो आपण. नातेवाईकांमध्ये जर काही फंक्शन असेल काही असेल तिथं आपण एकदम चांगले गिफ्ट वगैरे देतोय, कारण आपण व्हॅल्युबल आहे, आपण देण्याच्या लाईनमध्ये, कारण आपण तेवढी पॉवर आहे. ही पॉवर आपल्याला दिली आहे ह्या पैशामुळं, मनीमुळं, है ना. मनी इज द पॉवर. मनी जर असेल तर पॉवर असेल, म्हणतात ना. पैसा सगळं काही पैशाने लोक म्हणतात, पण सगळं काही पैसाच आहे. जे काही आहे ते पैशानेच मिळतं. पैसा नसेल तर काही ना किंमत नसेल. जे काही आहे सगळं काही पैसाच आहे. कारण जर तुम्हाला सर्वाइव्ह करायचं आहे पृथ्वीवर इथं, इथलची करन्सी काय आहे, एक्सचेंज ती पैसा आहे ना. पैसा आहे तो कैसा आहे, आपण विचार केलेला आहे भरपूर, पैसा अनुभव घेतलेले आपण. तर मग आपल्या ज्या पैशाला आपण जे काही ब्लॉकेज असेल परत एकदा आपण होप करू, जेणेकरून आपल्याला पैशाचे जे काही आपले हँडल्स आहे ते बाजूला करायचे आणि आपल्याला अजून पैसा आपले फ्रिक्वेन्सी कोर्स करायचे. माळ असेल तर माळ घेऊन टाका. डिअर मनी नोट घ्यायचे आता. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you.
Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. माळ घेतली का कोणी? Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. चेहऱ्यावर भाव, स्माईल, हाय एनर्जी, स्माईल, ग्रेटनेस, ते भाव, कृतज्ञता, मान सन्मान सर्व ते भाव फिलिंग करायचे. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव, थँक यू, आय लव्ह यू. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you.
Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. माल कोणाच्या हातात आहे? Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. येस, माळ कोणाची जातात नाही वाटतं. चलो, जाऊ झाले असतील माफी. ओके. तर आपल्याकडे जो काही पैसा आहे, पैसा येत आहे, आपण मनी मॅग्नेट आहोत. तेच त्या पैशाकडे बघायचंय, ते भाव व्यक्त करायचे नाही का. जे काही तुमच्या हातात पैसा आहे, पैशाची एनर्जी, त्याला फील करायचंय, त्याला प्रेम प्रेम भावने बघायचं. बघतो ना आपण एखाद्याकडे बघा, तर चांगल्या याच्याने बघितलं, स्माईल केलं, समोरच्याला छान वाटतं, तो पण आपल्याला स्माईल करतो है ना. आपण एखाद्याला चांगलं हे केलं, हाय केलं, तो पण आपल्याला करतो. कारण ऍक्शन रिॲक्शन ना, ऍक्शनला रिॲक्शन असते ब्रह्मांडामध्ये. म्हणजे ऍक्शनच्या अपोजिट रिॲक्शन, मग आपण त्याला प्रेम भावाने बघायचं, आदराने बघायचं, सन्मानने बघायचं, छानपैकी फील करायचं त्या पैशाला. आणि थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. स्माईल वाढवायची चेहऱ्यावर. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. मला जीवनभर मिळालेल्या सर्व पैशांसाठी मी खरंच ग्रेटफुल आहे. मला जीवनभर मिळालेल्या सर्व पैशांसाठी मी खरंच थँक्सफुल आहे. मला जीवनभर मिळालेल्या सर्व पैशांसाठी मी हृदयापासून आभार मानते. मला आयुष्यभर मिळालेल्या सर्व पैशांसाठी मी हृदयापासून कृतज्ञ आहे. मला इतरांनी जे काही माझ्यासाठी पैसे खर्च केले, त्या सर्व पैशांसाठी मी आभारी मानते. मी स्वतः कमवले किंवा कोणाकडनंही मला पैसे आले, तर त्या सगळ्या पैशांसाठी मी युनिव्हर्सलचे, ब्रह्मांडाचे, लक्ष्मी माताचे, कुबर देवताचे, धन देवताचे, त्या सगळ्यांचे मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. मी एक पैशाचं चुंबक आहे. मी एक मनी मॅग्नेट आहे. मी एक पैशाचं चुंबक झालेली आहे. मी एक मनी मॅग्नेट झालेली आहे. आणि पैसा माझा खूप छान मित्र आहे. पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. फिरून फिरून माझ्याकडे येतो, शोधत शोधत माझ्याकडे येतो. कारण पैसा हा माझा खूप छान मित्र आहे. पैसा हा माझ्याकडं अखंड येतो, नॉनस्टॉप येतो. मी झोपलेले असताना येतो, मी जागे असतानाही येतो, मी काम करताना येतो, मी काम नाही करताना येतो. एफर्टलेसली पैसा माझ्याकडे येतो. एफर्टलेसली पैसा माझ्याकडे जॅकपॉटच्या स्वरूपात पैसा माझ्याकडे येतोय. गिफ्टच्या स्वरूपात पैसा माझ्याकडे येतो. डिस्काउंटच्या स्वरूपात पैसा माझ्याकडे येतोय. कुठल्याही मार्गाने माझ्याकडे पैसा येतोय. कारण पैसा माझा खूप छान मित्र आहे. पैसा माझा खूप छान मित्र आहे. सगळ्यांनी साथ सोडली तरी पैशाने नाही सोडली माझी. प्रत्येक वेळेला मला पैसा साथ देतो. प्रत्येक वेळेला पैसा माझा साथ देतो. गरज असताना येतो, गरज नसताना येतो, आणि गरज असताना तर जरा जास्त येतो. कारण पैसा माझा खूप छान मित्र आहे. थँक्यू फॉर द मनी, 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 थँक्यू फॉर द मनी. चेहऱ्यावर स्माईल वाढवायचे, पैशाचं फील करायचं, एनर्जी फील करायची, अकाउंट फील करायचे, घरात लक्झरी लाईफ फील करायची. जे तुम्ही इमॅजिन करू शकता ते तुम्ही इमॅजिन करायचं. आणि थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. तोंड बोलणार, कानाने आवाज ऐकायचा, तुमचाच आवाज ऐकायचा. थँक्यू फॉर द मनी. तोंडाने बोलायचं, कानाने ऐकायचं, तोंडाने बोलायचं, कानाने ऐकायचं. अंगावर काटे आले पाहिजे, फील आलं पाहिजे, ते व्हायब्रेशन फील झाले पाहिजे. थँक्यू फॉर द मनी, 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 थँक्यू फॉर द मनी. इमॅजिन करा, जेव्हा जेव्हा पैसे भेटते तेव्हा तेव्हा कसं खुश झाले. जेव्हा जेव्हा तुमच्या अकाउंटला क्रेडिटचा मॅसेज आला तेव्हा तुमचे व्हायब्रेशन कसे होते. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कोणी कॅश दिली आतापर्यंत तेव्हा तुम्हाला कसं फील झालं.
जेव्हा जेव्हा तुम्हाला डिस्काउंट मिळाला तेव्हा तुमचे व्हायब्रेशन कसे होते, बाय वन गेट मिळालं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं, पैसे तुमच्या हातात जेव्हा जेव्हा कोणीतरी दिले तेव्हा तेव्हा तुमची एनर्जी कशी होती. थँक्यू फॉर द मनी, 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 थँक्यू फॉर द मनी. आपला आवाज ऐकायचा कानाने. Thank you for the money. 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 सगळ्या ज्या काही वस्तू घेतलेल्या घरात त्या इमॅजिन करायच्या, जी काही तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, बँक बॅलन्स आहे, ते सगळं डोक्यामध्ये एक सायकल चालू द्यायची आणि थँक्यू फॉर द मनी. त्या वस्तू आठवायच्या आहे, गोल्ड आठवायची, ज्वेलरी आठवायची, जमीन जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं तुम्हाला आठवायचं. ते सगळं पैशानेच मिळालेलं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींना आपण म्हणायचं थँक्यू फॉर द मनी, 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 थँक्यू फॉर द मनी. लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, थँक्यू फॉर द मनी. घरात फर्निचर आहे, थँक्यू फॉर द मनी. जे काही ऍसेसरीज आहे, थँक्यू फॉर द मनी. जे इलेक्ट्रॉनिक आयटम आहे त्यासाठी थँक्यू फॉर द मनी. जे काही गोल्ड आहे त्यासाठी थँक्यू फॉर द मनी. जे काही कपडे घालतो त्यासाठी थँक्यू फॉर द मनी. जे काही चप्पल बूट आहे त्यासाठी थँक्यू फॉर द मनी. जे काही डेलीचं खातोय ते मिळतंय त्यासाठी म्हणा थँक्यू फॉर द मनी. थँक्यू मेकअपचं सामान वापरतोय त्याच्यासाठी थँक्यू फॉर द मनी. ड्रायफ्रूट वगैरे जे काही एन्जॉय करतोय आपण, सगळं खातोय, दिवाळीचं फराळ बनणार आहे त्यासाठी जे काही सामान आणलं त्यासाठी थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द. आय लव्ह यू मनी, मनी लव्स मी. आय लव्ह यू मनी, मनी लव्ह 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 मी. आय लव्ह यू मनी, मनी लव्ह. मी पैशावर प्रेम करते, पैसा माझ्यावर प्रेम करतो. मी पैशावर खूप प्रेम करते, पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो. मी पैशावर अनलिमिटेड प्रेम करते, पैसा माझ्यावर अनलिमिटेड प्रेम करतो. मी पैशावर खूप आणि खूप प्रेम करते, पैसा माझ्यावर खूप आणि खूप प्रेम करतो. मी पैशावर अनलिमिटेड प्रेम करते, पैसा माझ्यावर अनलिमिटेड प्रेम करताय. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट. Money loves me, I love money. 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 पैसा माझ्यावर प्रेम करतो, मी पैशावर प्रेम करते. थँक्यू फॉर द मनी. पैसा माझ्यावर प्रेम करतो, मी पैशावर प्रेम करते. मी पैशावर खूप जास्त प्रेम करते, पैसा माझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. मी पैशावर जेवढं माझं प्रेम वाढत चाललंय तेवढा माझ्याकडे पैसा वाढत चाललाय. मी पैशावर प्रेम करते, पैसा माझ्यावर प्रेम करतो. मी पैशावर अनलिमिटेड अनकंडिशनल प्रेम करते, पैसा पण माझ्याकडे अनलिमिटेड अनकंडिशनल प्रेम करतो. मी पैशावर खूप प्रेम, खूप जास्त जास्त प्रेम करते, पैसा माझ्यावर खूप जास्त. आय एम ग्लॅड, 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 आय एम ग्लॅड. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी फ्लो, थँक्यू मनी. थँक्यू 777, थँक्यू 777 जॅकपॉट. येस, तर थोडंसं पाणी वगैरे घ्या. सकाळी उठायचं, काम पडलं वगैरे थोडंसं गरम पाणी वगैरे घ्यायचं, जेणेकरून बॉडीमध्ये डिहायड्रेशन होत नाही आणि आपली बॉडी जी आहे ते एक झोपेचा जो ब्लॉक किंवा जो काही आळस आहे तो बाजूला काढत असते. येस. मग आता आपल्या इथून पुढे जो काही आयुष्यात पैसा पाहिजे, ग्रेटफुलची प्रॅक्टिस तर करायची, रायटिंग मध्ये प्रॅक्टिस करायची, बिल देतो तेव्हा ती प्रॅक्टिस करायची, इतरांकडून ज्या वस्तू आल्या त्याची प्रॅक्टिस करायची. पास्ट प्रेझेंट फ्युचर आहे ना, पास्ट मध्ये जो पैसा होता त्याचा प्रेझेंट मध्ये सध्या आहे तो, आणि जो भविष्यात येणार आहे, ऑलरेडी जो कुठून कुठे येणार आहे तो फ्लो तयारच आहे. पण त्याला जर अगोदर वेलकम वेलकम आपण करायला लागलो, थँक्यू करायला लागलो, तो पैसा कसा येईल आपल्याकडं. आणि जर आपण प्रेझेंट साठीच ग्रेटफुल नाही, जे आहे त्याच्यासाठी आपल्याला जर कमतरता आहे, इतकेच आहे तितकेच आहे नाहीये असं जर आपण ब्लॉक करायला लागलो, येणार आपण आपल्याला टाटा बाय बाय करायला लागलो. बरोबर आहे ना, कारण की आपली फ्रिक्वेन्सी आपण तशी क्रिएट करतो. मग ऑलरेडी आपल्याकडे जे आहे ना त्यासाठी आधी ग्रेटफुल व्हायला घ्यायचं, त्याच्यासाठी आपल्याला व्हायब्रेशन करायचे, त्याच्यासाठी एवढं प्रेम करायचं की तो परत आपल्याकडे डबल आला पाहिजे.
येणारा पैसा, आणि मग कुठून कुठून आपल्याला तो पैशाचा फ्लो येतच राहतो. छोट्या मोठ्या जेव्हा छोटं आलं तरी पण तेवढंच सेलिब्रेशन, तेवढंच छान वाटलं पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपण मोठे ना, कारण एनर्जी स्वरूपात तुमच्याकडं 100 रुपये आले का 1 लाख रुपये आले का, ती फक्त एनर्जी लेवलवर ह्या ब्रह्मांडामध्ये जे काही आहे तर ते आपण काउंट करतो, तो आपल्याला काउंटेबल आहे, पण एनर्जीसाठी तसं काही नाही. तो फक्त एनर्जी एक फ्लो आहे ना. क्वांटम फिजिक्स मध्ये तसा तो रूल नाही. एनर्जी म्हणजे एनर्जी फक्त. तर मग तुम्ही जेवढी तुमची एनर्जी वाढवताल, जेवढे तुमचे ग्रॅटिट्यूड वाढतात आणि कर्म कट होतात, तर तेवढे आपल्याकडं चांगल्या स्वरूपात पैसे यायला लागतात. येस. आता जे जे तुम्ही काही खर्च केले असेल या 2 दिवसात 3 दिवसात, जे तुम्ही सामान आणलंय त्यासाठी पण पैसे लागले ना. मग त्यासाठी पण जे काही तुम्ही आणलेले त्याची अमाऊंट असेल ती अमाऊंट लिहा आणि त्याला म्हणा थँक्यू फॉर द मनी. जे काही, आणि बाकीच्या पण तुमच्या काही वस्तू आठवतात तुम्हाला 7 एक समजा अशा 8 दिवसात, तर तुमच्या ऍटलिस्ट 7 एक जरी तुम्ही वस्तू ज्या काही खरेदी केल्या, आता प्रत्येकाची खरेदी चालूच आहे काहींच्या, आहे ना. छोटं मोठं चालू आहे, किराणा आणला असेल, हे असेल, त्याच्यासाठी ना ते एका पानावर लिहा थँक्यू फॉर द मनी, जे काही सामान आणलंय ते. काय काय आणलं ते आठवून लिहा. कपडे आणले असेल, घरात किराणा, पणती, दिवे, जे काही आता अन्न चालू आहे त्याचे सामान आठवून लिहा. काय मी खरेदी केली त्याच्यासाठी, छोटी मोठी, काल परवा तेरवा, जे काही तुम्ही केलं त्याच्यासाठी सामान. थँक्यू फॉर पेड, थँक्यू फॉर मनी. बेडशीट घेतल्या असतील, दिवाळीला घेतात ना नवीन, पडदे काही तुम्ही अजून खरेदी केली असेल, असं थँक्यू फॉर पेड, थँक्यू फॉर मनी. ऑनलाईन काही मागवलं असेल ते आठवून लिहा. थँक्यू फॉर पेड, थँक्यू फॉर मनी. बेडशीट आणल्या त्याला थँक्यू फॉर मनी. आता जे काही आणणार आहे तुम्ही, अजून आणायचं बाकी आहे ना, आपल्याला काही लिहायचं असेल त्यासाठी पण तुम्ही ते लिहू शकता अमाऊंट, आणि थँक्यू फॉर द मनी. जे तुम्हाला आता आणायचंय किंवा खरेदी करायची सध्या, जे काही घेणार आहे तर त्याच्यासाठी पण थँक्यू फॉर मनी. आता काही मोठ्या वस्तूसाठी आपली खरेदी बाकी आहे किंवा आपल्याला पाहिजे, भविष्यामध्ये पण पाहिजे, आता सध्या का आपल्याकडे नाही ते अमाऊंट, त्यासाठी पण युनिव्हर्सलला सांगून ठेवायचं की ते अमाऊंट अरेंज करणारे म्हणून लिहायचे थँक्यू फॉर द मनी. नवीन तुम्हाला काही घ्यायचं असेल, घरातली वस्तू वगैरे, हम्म. ते भविष्यातलं वाक्य कसं लिहायचं? ती वस्तूचं नाव लिहायचं, त्याला किती अमाऊंट लागते ते लिहायचं, आणि थँक्यू फॉर द मनी लिहायचं पुढे. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला काही मिक्सर ग्राइंडर घ्यायचं समजा, ते
इतक्या येतं ह्या कंपनीचं घ्यायचं तुम्हाला, तर मग काय लिहायचं, त्याचं नाव लिहायचं आणि ती अमाऊंट लिहायची आणि पुढे म्हणायचं थँक्यू फॉर द मनी. आता आपण अजून पे नाही केलेली, आपल्याला अरेंज करायची, तर मग आपण ते याच्यासाठी लिहायचं. मग तुम्हाला काही एखादी ज्वेलरी घ्यायची, गोल्ड घ्यायचंय, ते तुम्हाला त्याची रँडमली अमाऊंट पाहिजे माहिती, गाडी घ्यायची त्याची अमाऊंट माहिती पाहिजे, ती अमाऊंट टाकायची. त्या पैशासाठी धन्यवाद द्यायचा आपण. ती वस्तू देणार आहे पण पैसे नाही, मग त्या पैशासाठी आपल्याला धन्यवाद द्यायचे. थँक्यू फॉर द मनी. जी अमाऊंट तुम्हाला आता amount ती पाहिजे असेल, की काही तुम्ही काम करताय किंवा घरातलं किंवा कोणी दुसरं काम करताय, की तुम्हाला असं वाटतं ना आपल्या प्रत्येकाला की एक अमाऊंट आपल्याला फ्लो असला पाहिजे, की एफर्टलेसली मला महिन्याला इतके कमवायचे. प्रत्येकाचा एक गोल असतो ना, की मला महिन्याला ही अमाऊंट आली पाहिजे, कमवली पाहिजे. तर ती अमाऊंट तुम्ही लिहू शकता आणि तिथं पुढे लिहू शकता की माझ्याकडे एफर्टलेसली एवढी एवढी अमाऊंट येत आहे दर महिन्याला. ती अमाऊंट पण तुम्ही टाकू शकता, की त्याच्यामध्ये काही ब्लॉक नाही, कंटेंट नाही, की मी नाही करत आहे किंवा हसबंड करताय किंवा तुम्ही कुठल्याही मार्गाने तुम्हाला सोर्स युनिवर्स दाखवल ना, गाईड युनिवर्स करेल तुम्हाला. म्हणजे काही तुमची 1 लाख 2 लाख तुमच्या जे अपेक्षा आहे, नीड आहे, तर ती तुम्हाला अमाऊंट लिहायची की मला एफर्टलेसली महिन्याला एवढं एवढं मिळत आहे. ओके, तर तिथं कसं लिहायचं, डिअर युनिवर्स किंवा लक्ष्मी माता लिहू शकता तुम्ही. डिअर युनिवर्स, मी प्रत्येक महिन्याला एफर्टलेसली म्हणजे एकदम कमी कष्टामध्ये, कमी याच्यामध्ये, जे काही आहे स्मूथ काम करून एफर्टलेसली अमाऊंट टाका तुमची. अर्निंग करत आहे, अर्निंग किंवा काय रिसिव्ह कर, म्हणताय? किंवा रिसिव्ह करते. अर्निंग, रिसिव्ह आणि मिळवणे. मिळवणीला काय म्हणतात, हा मिळवणे, मिळवत आहे. कमवत नका लिहू, मिळवत आहे. 3 वेळेस लिहायचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ते टाइम दिला, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, आता आपल्याला एक स्पेसिफिक पुढे अमाऊंट पाहिजे, त्याच्यात अपॉर्च्युनिटी पाहिजे आपल्याला, की आपण आपलं एकदा हे तर सेट केलं की मला महिन्याला एवढी एवढी नीड आहे. मग नंतर तसा तुमचा तो गोल पूर्ण झाला, त्याच्यानंतर तुम्ही अजून वाढवायचं. ओके.